महाराष्ट्रातील अष्टविनायकपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर येथे रविवार तारीख 25 ऑगस्टपासून श्री विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला आहे। जवळजवळ 4 ते 5 दिवस हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी होणार आहे। जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिराच्या कळसावर, गाभाऱ्यात, दीपमाळ व वेशीवर फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जवळजवळ 4 दिवस गणपती बाप्पांची ही द्वार यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। पहिला द्वार उंब्रज, दुसरा द्वार धनगरवाडी, तिसरा द्वार शिरोली व चौथा द्वार ओझर नवीन गावठाण आंबेराई या ठिकाणी होणार आहे। होडी मार्गे उंब्रज या ठिकाणी बाप्पांचा पहिला द्वार मार्गस्थ झाला। जवळजवळ पहिल्या द्वारालाच 8 ते 10 हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखविली। या द्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच गणेश भक्त अनवाणी चालतात व महालक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतात। नदी मार्गे बाप्पांची पालखी उंब्रजमध्ये आल्यानंतर उंब्रजकर ग्रामस्थांनी वाजत गाजत बाप्पांचा जय जयकार करत व भजने करीत पालखीचे स्वागत केले। तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी खिचडी, केळी व चिक्की असा महाप्रसाद या ठिकाणी उंब्रजकर ग्रामस्थांतर्फे देण्यात आला। आजच्या दिवसाचा पहिला पूर्वद्वार असल्याने या ठिकाणी लक्ष्मी नारायणाची पूजा करण्यात आली। श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोरया गोसावींची पदे, कीर्तन, भजने, बाप्पांची आरती, महाप्रसाद इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मी श्री अशोक आंडे, विश्वस्त उंब्रज ग्रामविकास ट्रस्ट उंब्रज नंबर 1 या ठिकाणी आज सालाबादप्रमाणे विघ्नहर्त्या ओझरच्या पालखी सोहळ्याचं आगमन हा आमच्या उंब्रज नगरीमध्ये असणारा पहिला द्वार उंब्रज, धनेगाव म्हणजे धनगरवाडी, त्याचप्रमाणे शिरोली खुर्द आणि आंबराई अशा 4ही गावामध्ये 4ही दिशांना या विघ्नहर्ता ओझरच्या पालखी सोहळ्याचे जे द्वार निघतात त्या द्वारामध्ये हजारो भाविक भक्त, ओझर, उंब्रज आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। अगदी अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून पायी या नदीपात्रातून काही भाविक भक्त पूर्वीपासून होडीने म्हणा किंवा पोहून म्हणा येत होते, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था या भाविक भक्तांच्या येण्यासाठी केलेली आहे। त्याचप्रमाणे उंब्रज आणि पंचक्रोशीतील अनेक गावांमधून अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। विघ्नहर्ता ओझरचा जो आहे या अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी अत्यंत पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आणि हा विघ्नहर्ता ओझरचा गणपती आपल्या भगिनीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी पुराणापासून जे पवित्र नातं आपण जपलेलं आहे, आजही जपतोय, या आपल्या भगिनीला या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी येतोय आणि त्यानिमित्ताने अनेक भाविक भक्त गेल्या अनेक वर्षापासून या आपल्या महालक्ष्मीच्या मळगंगा मातेच्या जुन्या गावठाणाच्या प्रांगणामध्ये अनेक भाविक भक्त या निमित्ताने सहभागी होत असतात। या आनंद सोहळ्याचा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आनंद घेत असतात। मी बाळासाहेब कवडे, अध्यक्ष विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट। उंब्रज ग्रामस्थांनी आमचं इथं स्वागत केले। मंगलमय वातावरणात पालखीचा सोहळा संपन्न होताना आम्हाला जे उंब्रजकरांचं सहकार्य लाभतं त्याबद्दल त्यांचा आभार आणि सर्व उंब्रजकरांना विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट तसेच आमच्या ओझरकर मंडळीतर्फे गणेशोत्सवाचं निमंत्रण देतो। जय गणेश।